नमस्कार मित्रांनो. आधुनिक भारताच्या इतिहासातील आणि नेट सेट MPSC UPSC या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त घटक म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने होय. आणि त्यामुळेच 1885 ते 1947 या काळातील काँग्रेसची विविध अधिवेशने आणि त्या अधिवेशनाची विविध वैशिष्ट्ये अतिशय मुद्देसूदपणे सविस्तरपणे आपल्यासाठी घेऊन आलोय. 1857च्या उठावानंतर भारतीय जनतेचा असंतोषाचा स्फोट परत होऊ नये म्हणून सेफ्टी वॉल्व थेरीनुसार भारतीयांसाठी एखाद्या राजकीय संस्थेची आवश्यकता आधुनिक भारतात निर्माण झाली आणि हीच गरज ओळखून निवृत्त ब्रिटिश सनदी अधिकारी सर ॲलन ह्यूम, जे की पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर व गव्हर्नर जनरलचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते, त्यांनी या कामी पुढाकार घेतला. आणि या पुढाकारातूनच लॉर्ड डफरिनच्या कार्यकाळात 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीयांचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या राजकीय संस्थेची स्थापना झाली. आणि याच काँग्रेसची विविध अधिवेशने व त्याची वैशिष्ट्ये आपण आता पुढे पाहूया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे 1885ला मुंबई या ठिकाणी भरले. मुळात 22 डिसेंबर 1885 रोजी हे अधिवेशन पुणे या ठिकाणी होणार होते. तशी तयारी झाली. या सभेची जबाबदारी ही पुणे सार्वजनिक सभेकडे देण्यात आली होती. मात्र त्या काळात पुण्यात कॉलराची साथ सुरू असल्याने सदर अधिवेशन हे 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये संपन्न झाले. या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. या अधिवेशनात एकूण 72 सभासदांची उपस्थिती होती. या मुंबई अधिवेशनामध्येच राष्ट्रीय काँग्रेसच्या उद्देशाची सुद्धा निश्चिती करण्यात आली. पुढे 1886ला राष्ट्रीय काँग्रेसचे कलकत्ता येथे दुसरे अधिवेशन भरले. दादाभाई नौरोजी हे या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पहिले फारसी अध्यक्ष म्हणून दादाभाई नौरोजी ओळखले जातात. या कलकत्ता अधिवेशनात सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचा ठराव संमत करण्यात आला. तसेच सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या नॅशनल असोसिएशन या संस्थेचे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्यात आले. या कलकत्ता अधिवेशनाला एकूण 436 सभासद उपस्थित होते. 1887ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अधिवेशन मद्रास या ठिकाणी भरले. सय्यद बद्रुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणून या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनातून मुस्लिम समुदायाला राष्ट्रीय आंदोलनात अधिक संख्येने सहभागी होण्यासाठी अपील करण्यात आले. 1888ला अलाहाबाद या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन संपन्न झाले. जॉर्ज यूल हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि यूल यांना काँग्रेसचे प्रथम इंग्रज म्हणजेच प्रथम युरोपियन अध्यक्ष म्हणून ओळखले जाते. सदर अधिवेशनात मिठावरील कर कमी करणे आणि शिक्षणावरील खर्च वाढवणे यावर चर्चा करण्यात आली. 1248 एकूण सभासदांची या अधिवेशनात उपस्थिती होती. 1889ला मुंबई या ठिकाणी परत राष्ट्रीय काँग्रेसचे 5वे अधिवेशन झाले. सर विल्यम वेडनबर्ग हे या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये मताधिकार करणाऱ्याची वयोमर्यादा ही 21 अशी निश्चित करण्यात आली. तसेच इंग्लंडमध्ये आपल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रसारासाठी ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना करण्यात आली आणि या समितीचे इंडिया हे मुखपत्र होते. सदर अधिवेशनात 1889 एवढ्या सभासदांची उपस्थिती होती. 1890मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 6वे अधिवेशन हे कलकत्ता या ठिकाणी पार पडले. फिरोजशाह मेहता हे या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथम भारतीय पदवीधर
कादंबिनी गांगुली यांचा या अधिवेशनात सहभाग होत्या, ज्या वैद्यकशास्त्राच्या पदवीधर होत्या. 1891 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे 7वे अधिवेशन नागपूर या ठिकाणी पार पडले. पी. आनंद चार्लू हे या नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि या अधिवेशनाची विशेषता म्हणजे या अधिवेशनात काँग्रेसला अजून एक नाव देण्यात आलं आणि ते नाव म्हणजेच राष्ट्रीयता असे होतं. पुढे 1893ला काँग्रेसचे 9वे अधिवेशन लाहोर या ठिकाणी पार पडले आणि दादाभाई नौरोजी हे लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात सिव्हिल सर्व्हिस एक्झाम म्हणजे सिव्हिल सेवा परीक्षा ही भारतात घेण्याच्या मागणीचा मोठा हिरिरीने पुरस्कार करण्यात आला. 1895ला राष्ट्रीय काँग्रेसचे 11वे अधिवेशन पुणे या ठिकाणी पार पडले. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे या पुणे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात भारतीय संविधान निर्मितीचा विचार विमर्श करण्यात आला. 1896ला कलकत्ता या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे 12वे अधिवेशन संपन्न झाले. महम्मद रहिमतुल्ला सयानी हे या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या कलकत्ता अधिवेशनात बंकिमचंद्र चटर्जी लिखित वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे प्रथमच गायन करण्यात आले. याशिवाय दादाभाई नौरोजींनी सांगितलेला आर्थिक निस्सारण हा सिद्धांत त्याचाही स्वीकार या अधिवेशनात करण्यात आला. 1900 मध्ये काँग्रेसचे 16वे अधिवेशन लाहोर येथे भरले. या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष नारायण गणेश चंदावरकर हे होते, जे की प्रथम मराठी भाषिक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे 1901 मध्ये कलकत्ता या ठिकाणी काँग्रेसचे 17वे अधिवेशन संपन्न झाले. दिनशा वाच्छा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी प्रथमच सहभाग नोंदवला, कारण 1901च्या दरम्यान महात्मा गांधीजी साऊथ आफ्रिकेतून भारत दौऱ्यावर आले होते आणि याच दरम्यान हे अधिवेशन झाल्याने त्यांनी या कलकत्ता अधिवेशनामध्ये प्रथमच भाग घेतला. याशिवाय या अधिवेशनात काँग्रेसद्वारे गरीब वर्गांच्या समस्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करण्यात आले. 1904 मध्ये काँग्रेसचे 20वे अधिवेशन मुंबई येथे भरले होते. सर हेनरी कॉटन हे या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात मुस्लिम लीगचे मोहम्मद अली जिना यांनी सुद्धा प्रथमच सहभाग नोंदवला. 1905ला बनारस या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 21वे अधिवेशन पार पडले. गोपाळकृष्ण गोखले हे या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात बंगाल फाळणीचा निषेध ठराव संमत झाला. याशिवाय लॉर्ड कर्झनने केलेल्या या बंगाल फाळणीचा विरोध म्हणून चतुसूत्री कार्यक्रम तसेच स्वदेशी कार्यक्रमाचाही ठराव संमत करण्यात आला. पुढे 1906ला राष्ट्रीय काँग्रेसचे 22वे अधिवेशन हे कलकत्ता या ठिकाणी संपन्न झाले आणि दादाभाई नौरोजी हे या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले. या अधिवेशनात स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. तसेच काँग्रेसच्या मंचावरून दादाभाई नौरोजी यांनी सर्वप्रथम स्वराज्य या शब्दाचा वापर या अधिवेशनामध्ये केला. पुढे 1907ला सुरत या ठिकाणी काँग्रेसचे 23वे अधिवेशन भरले. या सुरत अधिवेशनाचे रास बिहारी घोष हे अध्यक्ष होते. या सुरत अधिवेशनाची विशेषता म्हणजेच या अधिवेशनामध्ये अध्यक्षपदासाठी कोणाचे नाव सुचवावे या मुद्द्यावरून जहाल आणि मवाळ या काँग्रेसच्या दोन्ही गटामध्ये फूट पडली. म्हणजेच काँग्रेसचे फुटीचे अधिवेशन जर कोणते असेल तर ते हे सुरत अधिवेशन होय. यानंतर 1908ला मद्रास या ठिकाणी काँग्रेसचे 24वे अधिवेशन संपन्न झाले. रास बिहारी घोष हेच या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले. या अधिवेशनात काँग्रेसच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. तसेच पुढील 1909 मध्ये प्रस्तावित असलेला मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचेही स्वागत
या अधिवेशनामध्ये करण्यात आले. यानंतर 1909ला काँग्रेसचे 25वे म्हणजेच रौप्य महोत्सवी अधिवेशन हे लाहोर या ठिकाणी भरले. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित मदन मोहन मालवीय. याच अधिवेशनात विभक्त निवडणूक पद्धतीचा अस्वीकार करण्यात आला, म्हणजे ती पद्धत टाळण्यात आली. यानंतर 1911ला काँग्रेसचे 27वे अधिवेशन हे परत कलकत्ता या ठिकाणी पार पडले. पंडित बिशन नारायण धर हे या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनाची विशेषता म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले जनगण मन हे राष्ट्रगीत त्याचे प्रथमच गायन करण्यात आले. त्याची तारीखसुद्धा इथे आपण दिलेली आहे, 27 डिसेंबर 1911. या दिवशी सर्वप्रथम आपल्या जनगण मन या राष्ट्रगीताचे गायन हे या अधिवेशनात संपन्न झाले. यानंतर 1913ला काँग्रेसचे 29वे अधिवेशन कराची या ठिकाणी पार पडले. नवाब सय्यद मोहम्मद बहादूर हे या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्याद्वारे स्वशासनासाठी म्हणजे स्वराज्यासाठी एकत्र प्रयत्न करण्यासंबंधीचा ठराव पारित करण्यात आला. यानंतर 1914ला मद्रास या ठिकाणी काँग्रेसचे 30वे अधिवेशन संपन्न झाले. भूपेंद्रनाथ बासू हे या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात ॲनी बेझंट यांनी काँग्रेसचे सदस्यत्व ग्रहण केले. पुढे 1916ला काँग्रेसचे 32वे अधिवेशन लखनौ या ठिकाणी पार पडले. अंबिकाचरण मुजुमदार हे या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या लखनौ अधिवेशनाच्या 2 विशेषता सांगता येतात. एक तर सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये जी फूट पडली होती ती फूट या ठिकाणी भरून निघाली. काँग्रेसचे जहाल आणि मावळ गट हे दोन्ही गट या लखनौ अधिवेशनामध्ये एकत्र आले. तसेच काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये लखनौ करार या अधिवेशनामध्ये संपन्न झाला. पुढे 1917ला काँग्रेसचे 33वे अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी परत संपन्न झाले. ॲनी बेझंट या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या, ज्या काँग्रेसच्या प्रथम महिला अध्यक्ष म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. या अधिवेशनामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण ठरावाची मांडणी केली. पुढे 1918ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दिल्ली येथे 35वे अधिवेशन भरले. पंडित मदन मोहन मालवीय हे या दिल्ली अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मुळात या अधिवेशनासाठी लोकमान्य टिळकांचं नाव अग्रेसर होतं, मात्र व्हॅलेंटाईन चिरोल यांच्यावर टाकलेल्या खटल्यासाठी टिळकांना या काळात ब्रिटनला जावे लागलं आणि त्यामुळे त्यांच्या जागी पंडित मदन मोहन मालवीय यांची या दिल्ली अधिवेशनाची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या अधिवेशनात मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर चर्चा करण्यात आली. पुढे 1919ला अमृतसर या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे 36वे अधिवेशन पार पडले. मोतीलाल नेहरू हे या अमृतसर अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात जालियनवाला बाग हत्याकांडाचा अतिशय कडक शब्दात निषेध करण्यात आला. तसेच खिलाफत आंदोलनाला समर्थन देण्याचाही निर्णय घेण्यात आला. 1920ला कलकत्ता या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे विशेष अधिवेशन भरले होते. लाला लजपत राय हे या कलकत्ता विशेष अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी 1920ला जी असहकार चळवळ सुरू केली त्या चळवळीचा ठराव मांडण्यात आला आणि तो ठराव स्वीकृत करण्यात आला. 1920लाच नागपूर या ठिकाणी काँग्रेसचे 37वे अधिवेशन भरले आणि चक्रवर्ती वीर राघवाचार्य हे या नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात गांधीजींच्या असहकार चळवळीला अंतिम मान्यता देण्यात आली. तसेच या अधिवेशनात सर्वप्रथम भाषिक तत्वावर प्रांताच्या विभाजनाची सुद्धा चर्चा पार पडली. यानंतर 1922ला गया या ठिकाणी काँग्रेसचे 38वे अधिवेशन संपन्न झाले. बॅरिस्टर CR दास, चित्तरंजन दास हे या गया अधिवेशनाचे अध्यक्ष होते
आणि या अधिवेशनात स्वराज्य पक्षाचा ठराव संमत झाला आणि पुढे 1923ला स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली. 1923ला दिल्ली येथे विशेष अधिवेशन झाले काँग्रेसचे आणि या अधिवेशनाचे मौलाना अबुल कलाम आझाद हे अध्यक्ष होते, जे सर्वात कमी वयाचे अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. पुढे 1924ला काँग्रेसचे 40वे अधिवेशन बेळगाव या ठिकाणी पार पडले. या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी हे होते. मित्रहो, काँग्रेसची जेवढी अधिवेशने पार पडली त्या अधिवेशनामध्ये केवळ बेळगाव या एकाच अधिवेशनाचे महात्मा गांधी हे अध्यक्ष राहिलेले आहेत. या अधिवेशनात काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे विभक्त झाले. पुढे 1925ला कानपूर या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे 41वे अधिवेशन संपन्न झाले. सरोजिनी नायडू हे या कानपूर अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या, ज्या काँग्रेसच्या प्रथम भारतीय महिला अध्यक्ष म्हणून ओळखल्या जातात. म्हणजे ॲनी बेझंट ह्या काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्ष जरी असल्या तरी प्रथम भारतीय महिला म्हणून सरोजिनी नायडू याच काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. या अधिवेशनात हिंदी भाषेची काँग्रेसची अधिकृत भाषा म्हणून घोषणा करण्यात आली. पुढे 1926ला गुवाहाटी या ठिकाणी काँग्रेसचे 42वे अधिवेशन पार पडले. एस श्रीनिवास अय्यंगार हे या गुवाहाटी अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनाची विशेषता म्हणजे या अधिवेशनात काँग्रेस नेत्यांसाठी खादी वस्त्रे परिधान करणे हे सक्तीचे म्हणजेच अनिवार्य करण्यात आले. यानंतर 1928ला परत कलकत्ता याच ठिकाणी काँग्रेसचे 44वे अधिवेशन पार पडले. मोतीलाल नेहरू हे या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात मोतीलाल नेहरू यांनी मांडलेल्या नेहरू रिपोर्टवर मोठी चर्चा संपन्न झाली. तसेच याच अधिवेशनात काँग्रेसच्या परराष्ट्रीय विभागाची सुद्धा स्थापना झाली. 1929ला लाहोर येथे काँग्रेसचे 45वे अधिवेशन झाले. पंडित जवाहरलाल नेहरू या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मित्रहो, हे लाहोर अधिवेशन अत्यंत महत्त्वपूर्ण होते, कारण या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव हा पारित करण्यात आला आणि या ठरावानुसारच पुढील वर्षी म्हणजे 26 जानेवारी 1930 रोजी संपूर्ण देशामध्ये आपला पहिला स्वातंत्र्य दिनसुद्धा साजरा करण्यात आला. यानंतर 1931ला कराची या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 46वे अधिवेशन संपन्न झाले. सरदार वल्लभभाई पटेल हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात भारतीयांच्या मूलभूत हक्काचा ठराव पारित करण्यात आला. तसेच देशाच्या आर्थिक नीतीसंबंधी प्रस्तावाची स्वीकृती झाली. गोलमेज परिषदेसाठी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधींचे नाव नॉमिनेट करण्यात आले आणि त्यालाही मान्यता देण्यात आली. तसेच गांधीजी आणि व्हाईसरॉय आयर्विन यांच्यामध्ये जो करार झाला त्या करारालाही कराची अधिवेशनात मान्यता देण्यात आली. यानंतर 1934ला मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे 49वे अधिवेशन झाले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले. या अधिवेशनात काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. 1936ला महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात फैजपूर या ठिकाणी काँग्रेसचे 50वे अधिवेशन पार पडले. पंडित नेहरू हे या फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हे अधिवेशन हे प्रथमच ग्रामीण भागात पार पडलेलं अधिवेशन होतं आणि त्यामुळे या अधिवेशनात ग्रामीण भागासाठी तसेच शेतकऱ्यांसाठी विशेष उपलब्धी म्हणून 13 सूत्रीय कृषी कार्यक्रमाची सुद्धा घोषणा करण्यात आली. यानंतर 1938मध्ये गुजरातमधील हरिपुरा या ठिकाणी काँग्रेसचे 51वे अधिवेशन झाले. सुभाषचंद्र बोस हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनामध्ये पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली, ज्याद्वारे पुढील काळात भारतीयांसाठी आर्थिक नियोजन करण्यात येणार होते. यानंतर 1939ला मध्य प्रदेशमधील त्रिपुरी या ठिकाणी काँग्रेसचे 52वे अधिवेशन संपन्न झाले.
या अधिवेशनामध्ये सुरुवातीला सुभाषचंद्र बोस हेच अध्यक्ष होते. मात्र या अधिवेशनाच्या दरम्यान सुभाषचंद्र बोस यांचे महात्मा गांधीजींसोबत वाद झाले. त्यामुळे त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची त्यांनी स्थापना केली. मग हे रिक्त झालेले अध्यक्षपद पुढे राजेंद्र प्रसाद यांना देण्यात आले आणि त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या त्रिपुरी अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. या अधिवेशनात साम्राज्यवाद विरोधी ठराव संमत करण्यात आला. यानंतर 1942ला काँग्रेसचे 53वे अधिवेशन हे मुंबई या ठिकाणीच परत पार पडले. मौलाना आझाद हे या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तसे पाहिले तर मौलाना आझाद हे काँग्रेसच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त काळ अध्यक्ष होऊन राहिले. 1940 पासून जवळपास 1945 पर्यंत मौलाना आझाद हेच काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. या मुंबई अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी ब्रिटिशाविरोधात सुरू केलेला छोडो भारत आंदोलन किंवा चले जाओ आंदोलनाचा ठराव संमत करण्यात आला. पुढे 1946मध्ये काँग्रेसचे स्वातंत्र्यपूर्व काळातील शेवटचे अधिवेशन मेरठ या ठिकाणी भरले. या मेरठ अधिवेशनाचे अध्यक्ष आचार्य जे.बी. कृपलानी हेच होते. मित्रहो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हेच आचार्य जे.बी. कृपलानी हेच काँग्रेसचे त्या काळामध्ये अध्यक्ष राहिले होते. आणि स्वातंत्र्याची पूर्वकल्पना असल्यामुळे या मेरठ अधिवेशनामध्ये 14 फूट लांबीचा अतिशय मोठा झेंडा या काळामध्ये फडकवण्यात आलेला होता. मित्रहो, अशा प्रकारे 1885 म्हणजेच काँग्रेसच्या स्थापनेपासून ते 1947 म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची विविध अधिवेशने आणि त्यांची वैशिष्ट्ये अतिशय मुद्देसूदपणे मी आपल्यासमोर मांडली. आशा आहे त्याचा आपल्याला आपल्या स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी नक्कीच उपयोग होईल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.